आज आमच्याकडं हळदी-कुंकू होतं, पण त्याआधी एका घरी आम्हाला सवासणी जेवण्यासाठी जायचं होतं, म्हणूनच मी तयार होत होते. आणि बांगड्या घालता-घालताना लगेच माझ्या हाताला बांगडी पण लागली आणि रक्तच निघालं. तर म्हटलं सवासणी जेवायला जायचं, त्यामुळे मस्त अशी साडीच घालून जावं आणि हिरव्या बांगड्या. मग साडी घातली, हिरव्या बांगड्या घातल्या. त्यानंतर आम्ही दोघी गेलो सवासणी जेवण्यासाठी. तर इथं मस्त छान रांगोळी काढली होती त्यांनी. तुळजापूरच्या देवीच्या सवासणी होत्या, त्यामुळं ना त्यांनी ना मस्त अशी इथं तयारी पण केलेली होती. छान रांगोळी पण काढलेली होती. पुरणपोळीचा स्वयंपाक होता. सगळ्यांना ताटं वाढली आणि सगळ्यांचं मग त्यांनी ना दर्शन घेतलं. सगळ्यांच्या पाया पडल्या. ओटी पण भरली. त्यानंतर ववसा पण दिला आणि आज लगेचच त्यांनी हळदी-कुंकू पण करून घेतलं आणि हळदी-कुंकवामध्ये छान अशी स्टीलची प्लेट दिलेली होती. हळदी-कुंकू घेऊन आम्ही घरी आलो. साडी वगैरे बदलली. त्यानंतर आम्ही ना शॉपिंगसाठी गेलो. हळदी-कुंकवाचं थोडंसं सामान घ्यायचं होतं. हे सुगडे पण मला घ्यायचे होते. नंतर तसंच वरदला घ्यायला स्कूलमध्ये गेलो. स्कूलमध्ये 26 जानेवारीचं सेलिब्रेशन होतं आणि वरदने छान अशी ड्रॉइंग काढली होती. तीच तो मला दाखवत होता लगेचच. त्यानंतर वरदला घेतला आणि आम्ही घरी आलो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.